नागपूरमध्ये काँग्रेसकडूनही आज तिरंगा यात्रा काढण्यात आली। ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारतीय सैन्याने दाखवलेले शौर्य आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्याकरता ही यात्रा काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये अनेक आजी-माजी आमदार सहभागी झाले। भारत माता चौक ते गांधी पुतळा चौक दरम्यान काँग्रेसकडून ही तिरंगा रॅली काढण्यात आली आणि या यात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आजी माजी आमदार सगळेजण सहभागी झालेले आहेत। विकास ठाकरे जे शहराध्यक्ष काँग्रेसचे आमदार आहेत नागपुरातले, त्यांच्या नेतृत्वात ही संपूर्ण रॅली निघालेली आहे। आज स्वर्गीय राजीवजी गांधी देशाचे माजी पंतप्रधान यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं या देशातील वीर जवानांना त्यांचं अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं या रॅलीचं आयोजन राज्यातील सर्व जिल्ह्यात केलं। नागपूर जिल्ह्यात सुद्धा भारत माता चौकातून या रॅलीचा सुरुवात झालेली आहे। तिन्ही दलाच्या सर्व सेनांचा ज्या पद्धतीनं पराक्रम सर्व देशवासियांनी बघितला, त्यांच्या सन्मानार्थ आणि राजूजींची पुण्यतिथीचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही ही यात्रा काढलेली आहे। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने कार्यकर्ते असो काँग्रेसचे किंवा सर्वसामान्य नागरिक या संपूर्ण तिरंगा यात्रेत सहभागी झालेले आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि सैनिकांचं जे शौर्य आहे त्याचा सन्मान करण्याकरता, त्याला सलाम करण्याकरता ही यात्रा काढण्यात आल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमर काणे, नागपूर।